सध्या भारताच्या काही राज्यांमध्ये भाषावाद हा मोठ्या प्रमाणात चिघळताना दिसतोय. भाषावाद हा ऐकायला आणि बोलायला जरी सोपा वाटत असला तरी यामध्ये भारताची विभागणी करण्याइतकं सामर्थ्य आहे. सध्या मी कसा दिसतोय, काय दिसतोय, किती वाजता शूट करतोय, माझं बॅकग्राऊंड काय आहे हे सगळं न बघता मुद्द्याकडे वळूया. भाषावाद हा अगोदरही होता का? आणि जर अगोदरही होता तर ऐतिहासिक महापुरुषांनी याला किती महत्त्व दिलं? थोडक्यात जाणून घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये सैन्यामध्ये तामिळ, तेलुगू, मल्याळी हे सैनिक देखील होते. या सैनिकांसाठी स्वराज्य महत्त्वाचं होतं, निष्ठा महत्त्वाची होती. संतांची गोष्ट केल्यास संत तुकाराम म्हणतात, कानडी तामिळ तेलुगू मल्याळी जाणती भक्ती मार्गू. संत नामदेवांची गोष्ट केली तर संत नामदेवांचे अभंग हे गुरुग्रंथ साहिबमध्ये नमूद आहेत. पेशवेकालीन भारत बघायला गेलं तर पेशवेकालीन भारतमध्ये मराठीचा इतका पुरस्कार असताना देखील व्यावहारिक भाषा म्हणून कानडी आणि फारसी भाषेचा वापर करण्यात आला. इतिहास आपल्याला सांगतो, भाषा ही संवादाची होती, वादाची नाही. भाषा हा संवाद आहे, वाद नाही. नमस्कार.